कोट्यावधी रुपये खर्च करून दुर्गाडी किल्ल्याची डागडुगीकरण जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं। आपण जर पाहिलं तर संरक्षण भिंतीबरोबरच या ठिकाणी काही बुरुज जो होता त्याचा भाग देखील काही कोसळलेला या ठिकाणी दिसत आहे। आत्ताच या ठिकाणी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी देखील केलेली आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी जे सिमेंट आणि या ठिकाणी जो वापरण्यात येणारा जो मटेरियल जो होतो ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहे। त्यामुळे हे बांधकाम आत्ता सुरू असतानाच जर पडलं तर त्यामुळे या बांधकामाबद्दलचा जो दर्जा जो आहे तो दर्जा आता चर्चेमध्ये आलेला आहे। आणि या ठिकाणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी केलेली आहे। 7 तारखेला पाहिलं तर ईद आहे आणि ईद निमित्त देखील या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये नमाज पढत असतात। आणि बाजूला जर पाहिलं तर अशा पद्धतीने एक मुस्लिम बांधवांचा ईदगाह देखील आहे आणि त्या ठिकाणची देखील एक संरक्षण भिंत जी आहे ती कोसळलेली आहे। या बाजूला देखील भिंत कोसळलेली आहे। त्यामुळे या बांधकामाबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी देखील केलेली आहे। आपल्यासोबत आता या ठिकाणी आमदार विश्वनाथ भोईर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं हे बांधकाम जे आहे ते बांधकाम कशा पद्धतीचं होतं, यामध्ये किती रुपये निधी जो आहे तो वापरण्यात आलेला आहे। आपण या बाजूला जर पाहिलं तर हा ईदगाह आहे आणि ईदगाहची देखील भिंत जी आहे ती कोसळलेली आहे। त्यामुळे कामाचा दर्जा जो आहे तो निकृष्ट असल्याचं या ठिकाणी आरोप जो आहे तो आमदारांनी केलेला आहे। आपल्यासोबत जर पाहिलं तर आता या ठिकाणी कल्याणचे आमदार आहेत, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया। आत्ता तुम्ही पाहणी केलेली आहे, नेमकं काय आढळलंय आणि काय आरोप आहेत आपले? आता हे बघितलं आपण तर किल्ल्याची संरक्षण भिंत आणि किल्ल्याची मुख्य भिंत आतले या दोन्ही भिंती सकाळी पहाटे 4 वाजता आणि एक आता आपल्या काही मीडियाच्या लोकांसमोर पडलेले एवढ्या याच्यामध्ये ह्या गोष्टी होत नाही। अशा आपण आता इथे ज्या भिंती पडल्या त्यांची पाहणी केली, त्यांचं मटेरियलचं सॅम्पल घेतलेलं आहे, ते पूर्णपणे चुकीचं वापरलेलं आहे। ज्या पद्धतीने किल्ल्याची कामं होतात ते असं झालेलं नाही आहे। हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे यांनी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेले आहे आणि ते आता आम्ही पूर्णपणे उघड आणणार आहे। किती लाख रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा कशा पद्धतीने आता खरं पाहिलं तर हे मातीमोल झाल्याचं दिसतंय आपल्याला? पूर्ण सर्व किल्ल्याचे बुरुज आणि संरक्षक भिंत आणि चौथरा असे टोटल 10 करोडचा निधी इथं आपण दिलेला आहे पर्यटनच्या माध्यमातून। 5 करोड रुपये आणि त्याच्यानंतर 5 असं 2 टप्प्यामध्ये। आता ह्याचं जे काम आहे आता ह्याच्याकडेच काम असेल सर्व, त्यामुळे ह्यांनी काय कशा पद्धतीने केले ते आता आपण सर्व इथं बघत आहोत। अशा पद्धतीने एखाद्या किल्ल्याची मागे एकदा असं सिंधुदुर्गला छत्रपतींचा पुतळा पडला होता। ह्या लोकांना याची जाण नसते, म्हणजे यांचं हृदय जुळलेलं नसतं तिथे, त्यामुळे हे फक्त काम करायचं म्हणून ठोकून देतात आणि तशा पद्धतीचं काम झालेलं आहे। तुम्ही पाहिजे तर जी भिंत पडलेली त्या भिंतीच्या राहिलेल्या अवशेषाचे फोटो घ्या, व्हिडिओ घ्या, किंवा आम्ही तर त्याचा सॅम्पल घेतलेलं आहे, ते चेक करणार आणि मग ह्यांची वर्क करणार आम्ही कॉन्ट्रॅक्टर। काय भूमिका असणार आहे तुमची या सगळ्या बांधकामाविषयी? आता बघा, हे आपलं कल्याणचं हृदय आहे दुर्गाडी किल्ला दुर्गाडीवरती येऊन किल्ल्या दुर्गाडीचं सेवा करून इथे काम हे करून आम्ही मोठे झालेलो आहोत। ज्या वेळेस आमदार झालो त्यावेळेससुद्धा देवीच्या कृपेने मी ह्या इथला अध्यक्ष होतो, त्यामुळे हा प्रसाद मला तेव्हा मिळाला। आणि अशा ज्या श्रद्धास्थानाला जर आपल्याला कोणी धक्का लागत असेल, कोणी केलं असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, मी पाठीमागे लागणार ना। आता मला वरिष्ठांनी कुठेही शिक्षा दिली तरी चालेल, परंतु हा जो कॉन्ट्रॅक्टर आणि हे संबंधित अधिकारी जे ढकलाढकल करतात सध्या, की PWDवाले सांगतात की पुरातत्व खात्याकडे आणि पुरातत्व खात्यात सांगतं की नाही ते PWDने पाहणी करायचं, तर ते संध्याकाळपर्यंत जर स्पष्ट नाही केलं तर मग ह्या खात्याच्या लोकांचं पण काय खरं नाही मग असं। मग मी पूर्णपणे पत्रव्यवहार माझ्या पद्धतीने करून गरज पडली तर मग मी कल्याणच्या लोकांच्या वतीने मग कोर्टात पण धाव घेईन। पण ह्यांना ठेका रद्द करण्याबाबत काय आपलं हे असणार आहे? नाही, त्याच्याशी आधी बोलू दे, मला त्याचं इन्स्ट्रुमेंट बघू दे, त्यांनी काय वापरलं त्या मटेरियल मी घेतलेलं आहे ते मला चेक करू दे आणि त्याच्यानंतर ठेका तर रद्द करणारच आहे, त्याच्या मागेच लागणार। पण ठीक आहे, त्याला आता काम दिलं, त्यांनी एवढे पैसे पाण्यात घालवलेले आहेत, तर व्यवस्थित त्यांनी काम करत असेल तर ह्या पूर्ण ज्या त्यांनी बांधलेल्या आहेत भिंती हे त्याला पूर्ण तोडावे लागतील, कारण हे पूर्ण कामच तसं आहे, कच्चं आहे। त्या पूर्ण तोडून त्याला नवीन पद्धतीने, ज्या पद्धतीने मी बोललो की
की किल्ल्यांचं बांधकाम करताना त्या दगडांमध्ये चुना, गूळ, मेथी आणि अजून एक कुठली वस्तू आहे ती घाण्यामध्ये मिक्स करून त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 300-350 वर्षापूर्वी जे किल्ले बांधलेत त्याचा दगड आजही हलवताना नाकात दम येतो. आणि तुम्ही 10 दिवसापूर्वी बांधलेल्या भिंती धडाधड कोसळतात कुठलाही हे नसताना. तर हे कुठंतरी यांचं एवढा मोठा हे आम्ही सण नाही करणार. असं मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते करणार. एकमेकावर ढकलतात, याबाबत काय काय असणार आहे भूमिका? ठीक आहे, त्यांचं म्हणणं आम्ही तिकडे ट्रान्सफर केलं आहे आणि ते आता त्यांचं मी शोधतो ना, ते शोधून मी तुम्हाला लवकरच सांगेन सर्व. मला वेळ द्या संध्याकाळपर्यंत. नक्कीच अशा पद्धतीने जर पाहिलं तर या ठिकाणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील पाहणी केलेली आहे. मात्र या पाहणी दरम्यान त्यांच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की या बांधकामामध्ये त्यांनी जे वापरलेलं जे मटेरियल आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्यामुळे हे बांधकाम लगेचच पडल्यामुळे या ठिकाणी जो निधी वापरण्यात आलेला आहे तो संपूर्ण निधी पाण्यात गेला असल्याची देखील स्पष्ट त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश खाडे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.